पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. इलेक्ट्रॉनिक चॅनल्स जे टीव्ही चॅनल्स वगैरे आहेत त्यांचं सुद्धा मनापासून मी स्वागत करतो. महाविकास आघाडी म्हणजे अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पार्टी, त्याचप्रमाणे मग समाज ब्रिगेड आहे, त्याचप्रमाणे आमचे कम्युनिस्ट पार्टीचे मित्र आहेत, त्याचप्रमाणे आमचे इतर सर्वच मान्यवर जे आता सांगितल्याप्रमाणे समाजवादी पार्टी इतके सगळे आहेत. पण आता हे खरं म्हणजे अटलजीचं 24-24 पक्षाचं सरकार केलं होतं, तसं आता मी सुद्धा त्या ठिकाणी जोरदारपणे करत आहे. आणि म्हणून आजच्या याच्यामध्ये ही ताकद, सगळ्यांची एकत्र ताकद त्या ठिकाणी देश पातळीवर यशस्वीपणे वाटचाल करण्याची दिशा आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आपलं मनापासून स्वागत करताना आमचे सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे महाविकास आघाडीचा उद्या टप्पा संपला आमच्या प्रचाराचा, त्याच्यानंतर परत सेकंड टप्पा होईल. पण बाकी आम्ही किंवा अंबादाजी दानवे किंवा बाकीचे इतर सगळे पदाधिकारी आमचे अनेक महिन्यापासून त्या ठिकाणी दौरे चालू आहे. खूप 2, 4, 5, 6, 10, 15, 20 फेऱ्या झाल्या आमच्या. आणि त्या तो दृष्टिकोन फक्त शिवसेनेचा होता, पण बाकी महाविकास आघाडीचा आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आता आज संध्याकाळी पश्चिम मतदारसंघाचा शिवसेना, काँग्रेस, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाकीचे इतर पक्ष या सगळ्यांच्या बरोबरचं पदाधिकाऱ्यांचा मेळावा त्या ठिकाणी आहे याच्यामध्ये पटेल लॉन्स. आणि उद्या मग वैजापूरला आहे. आणि उद्या संध्याकाळी मात्र परत महाविकास आघाडीचा मेळावा हा आमच्या पक्ष कार्यालयाचा काढला. म्हणून त्या ठिकाणी अनेकाचे लक्ष आमच्याकडे तर आहेतच, पण आमचेही लक्ष त्या ठिकाणी विरोधी पक्षांच्या हालचालीकडे आहे. विरोधी पक्षांची हालचाल किंवा बाकीच्या काय डावपेच चालले असेल हे पण लक्षात घेणं महत्वाचं आहे. एक सांगतो मी, संपूर्ण आम्ही दौरे करत असताना जनतेचा प्रचंड उत्साह आमच्या महाविकास आघाडीकडे आहे. खूप सपोर्ट आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाबतीत अनेकांचं मत खूप चांगलं आहे, सहानुभूती आहे. आणि त्याचप्रमाणे राहुलजी जे काही पायी सगळीकडे गेले पदयात्रा काढून, त्यांच्याबद्दल एक वेगळं. आणि त्यांची परवा गाडी हेलिकॉप्टर चेक केलं, त्यामुळे अजून त्या ठिकाणी टेन्शन निर्माण झालं बाकीच्या सगळीकडे. हे काय चाललं. त्याचप्रमाणे बाकी मी आपल्याला सांगेन की माननीय शरद पवार साहेब त्यांचं तर प्रेम आमच्यावर खूपच आहे. आणि म्हणून त्यांनी स्वतः एका कार्यकर्त्याला फोन केला, ते म्हणे आणि चंद्रकांतवर लक्ष द्या. म्हणजे ह्या सर्व मान्यवरांचं लक्ष तर आहेतच. आणि माननीय शरद पवार साहेब परवा 20 तारखेला सकाळी 10 वाजता त्यांचा मोठा मेळावा आम्ही मेळाव्यात भाषण करणार आहे. आणि तो मेळावा होणार आहे श्रीहरी कैवल्यांमध्ये. 10ला येतील ते आणि 12:30 पर्यंत आल्यानंतर त्यांना मग बाकी परभणी जिल्ह्यातील आमच्याच शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात जाणार आहे. एक तर पाहिलं तर जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. इतका रोष आहे की काय चाललं. त्यातल्या त्यात आपल्याला माहिती की केजरीवालजी यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना अटक केली. दिल्लीमध्ये जे काही घडतं ते देशात जातं, मुंबईत काय घडतं ते महाराष्ट्रात जातं, संभाजीनगरमध्ये जे घडतं ते मराठवाड्यात जातं. म्हणून लोकांनी त्या ठिकाणी केजरीवालच्या बाबतीत त्या ठिकाणी खूप सिरियस घेतला. जसं नोटबंदी असेल, बाकीच्या सगळ्या घटना यांच्या झाल्या त्यावेळी जे काही होतं, पण त्याच्यापेक्षाही जास्त आता खूप रोष निर्माण जास्त व्हायला लागला. महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, बाकी त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर बिघडलेलं आहे सगळ्या ठिकाणी. महाराष्ट्रात तर बिघडलेलीच आहे, पण बाकीच्या ठिकाणी सुद्धा बिघडलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी लक्ष मात्र जनतेकडे किंवा जनतेच्या विकासाकडे नसून ते फक्त लक्ष जे आहे ते फक्त आपल्या आमदार खासदारांना सांभाळण्यामध्ये चाललंय. आमच्याकडनं जे गद्दार झाले होते ते 13 खासदार, त्यामध्ये 4 किंवा 5 लोकांना ते तिकीटच मिळालं नाही. त्यांना ते रडत बसले. आता त्यांना आता कळलं की आपण चूक केली. आपण चूक करून एक कमिटमेंट घेतल्यानंतर सुद्धा आम्हाला तिकीट देत नाही हे त्यांना लक्षात आलं. आणि तो एक मेसेज
या महायुतीच्या अगेन्स्ट गेलेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या जर दृष्टिकोनातून पाहिलं तर खूपच म्हणजे वातावरण या देशातलं वातावरण एनडीएच्या विरोधात आहे आणि इंडिया आघाडीच्या फेवरमध्ये होत आहे. तेव्हा मला आनंदाची बाब आहे. आम्ही ते सांगणारच आहोत. माननीय उद्धव साहेबांनी कालच सांगितलं की 48 जागा जिंकणं आणि 48 जागा जिंकणं ही परिस्थिती खरोखर तशी निर्माण होत आहे. आम्ही स्वतःच्या बँड माझ्या वाजून घेतो असं नाही आहे, परंतु प्रत्यक्षात जनतेकडनं जो रिपोर्ट येत होता, कोणालाही मी फोन केला तर ओपनली त्या ठिकाणी कोणी बोलत नाही. म्हणून आता समजा फोन केला किंवा आपल्याकडे बोललो काही तर लगेच ते म्हणतात की काय चला काय नाही ऐसा आहे ऐसा सांगतात. परंतु एक प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण इतकं खराब होत चाललं आणि त्याचा फायदा निश्चित इंडिया आघाडीला मिळणार आहे. इंडिया आघाडी हे प्रामाणिकपणे काम करणार ते सांगितलं पण आहे. पण आपल्या महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी आपण इंडिया आघाडीचं म्हणजे महाविकास आघाडीचा एक अजेंडा वेगळाच करणार आहे. आम्ही आपल्या या जिल्ह्यातल्या या मतदारसंघातल्या अजेंडा आमचा तो वेगळा राहील. तो आमचा वचननामा राहील. ते वचननामा त्या ठिकाणी आम्ही करू. जेही काम आतापर्यंत गेल्या 5 वर्षात झालेलं नाही ते काम करण्याचं बेत त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला आपण प्रचंड मताने निवडून देण्यासाठी आपली लेखणी किंवा आपलं चित्रफित ही विनंती करतो की त्याद्वारे माझा सुद्धा तुम्ही प्रचार करावा. कारण माझा प्रचार कसं करतात करावा कारण मी तुमचा मित्र आहे सगळ्यांचा अगदी जुना आणि मी अनेक काम